विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू असताना सभागृहात जे पत्ते खेळतानाचा एक व्हिडिओ माजी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या समोर आला होता आणि त्यांचा आता राजीनामा न घेता खाते बदल झालेले म्हणजे दत्ता भरणे यांना आता कृषी मंत्री पदाची जी ती जबाबदारी देण्यात आलेली आहे, तर क्रीडा हे माणिकराव कोकाटेंना देण्यात आलेले आहे। या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमाने जे आहेत। कसं बघतात या सगळ्या घटनाक्रमाकडे? व्हिडिओ व्हायरल झाला, त्याच्यानंतर चर्चा झाल्या, चर्चेवर राजीनामा घेतला जाणार पण राजीनामा झाला नाही। काल रात्रीपासून मी ह्या गोष्टीचा विचार करते की ह्याच्याकडे एखादा सामान्य माणूस कसं बघतो। खरं कसं आहे की एखादा सज्जन माणूस जर राजकारणात आला आणि ते देश सेवा करायला आला असेल आणि त्याच्याकडनं एखादी चूक झाली असेल तर खरं तर तो राजीनामा देऊन मोकळा होईल। पण कोकाटेने इतक्यांना सांगून इतका आक्रोश करून सुद्धा दिला नाही, याचा स्पष्ट अर्थ असा आहे की त्यांना राजकारणात टिकून राहायचंय। म्हणून मी त्यांची एक राजकीय कारकीर्द काय आहे त्याचा पूर्ण अभ्यास केला आणि चुकू नये म्हणून मी तुम्हाला वाचून दाखवते। तर 1999 मध्ये आधी ते काँग्रेसमध्ये गेले, काँग्रेसमधनं ते राष्ट्रवादीत गेले, राष्ट्रवादीतनं शिवसेनेत गेले, मग शिवसेनेत गेल्यानंतर राणेंबरोबर ते बाहेर पडून पुन्हा काँग्रेसमध्ये गेले, काँग्रेसमधनं ते परत भाजपत गेले, भाजपमधनं त्यांना तिकीट मिळालं नाही म्हणून त्यांनी इंडिपेंडंट बनून निवडणूक लढवली आणि त्याच्यानंतर पुन्हा ते राष्ट्रवादीत गेले। म्हणजे 26 वर्षात त्यांनी 8 वेळा पक्ष बदलले। याचा अर्थ काय की या माणसाला कुठली विचारधारा नाही, त्यांना देशसेवा तर मुळीच करायची नाही आहे। मग हे राजकारणात का आले? तर मी त्यांचं काय आहे, त्यांचं प्रोफेशन काय आहे हे बघितलं तर शेतकरी दाखवलं होतं। बरं, त्यांचे 2014चे ॲसेट 6 कोटी, 2019चे ॲसेट 21 कोटी आणि 2024चे ॲसेट 48 कोटी। म्हणजे खरं तर हे कृषी मंत्री होते तर महाराष्ट्राच्या प्रत्येक शेतकऱ्याला त्यांनी ही यशाची गुरुकिल्ली देणं गरजेचं होतं की त्यांचे ॲसेट दर 5 वर्षांनी दुपटीपेक्षा जास्त का वाढत होते। दुपटीपेक्षा जास्त म्हणजे 6 वरनं 21, त्यावरनं 48। तर ही लोकं ना राजकारणात फक्त पैसे बनवायला आली आहेत आणि त्यांना काही देशसेवा वगैरे करायची नाही आहे। म्हणून अशा लोकांना खरं तर उचलून बाहेर करणं गरजेचं होतं, पण तसं झालं नाही आहे। आणि आपण बघतोय की त्यांना पद बदललं, ते आपल्या डोक्यावर उपकार केले। काल दरेकर बोलताना म्हणाले की त्यांच्यावर जर आता याच्या पुढे राजकारण करू नये त्या विषयावर आणि जनतेने आता समाधान मानायचं। तर आता हे ठरवणार का की आपण समाधान कशावर मानायचं? आम्हाला राग आला तर हो आम्ही म्हणणार राग आला। मी तर तुम्हाला सांगते एबीपी माझाने पूर्ण महाराष्ट्रभर जाऊन शेतकरी म्हणा, कष्टकरी म्हणा, सगळ्यांची जाऊन प्रतिक्रिया घ्यावी, सामान्य माणसाची प्रतिक्रिया घ्यावी की त्यांना महाराष्ट्राच्या राजकारणाबद्दल आत्ता काय वाटतंय। जनता भडकलेली आहे आणि मला वाटतं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमधनं हे चित्र स्पष्टपणे जाहीर होईल। आणि जर झालं नाही तर जनता दोषी असंच मला म्हणावं असं वाटेल, कारण जनतेने खरी दिशा आता देण्याची गरज आहे, नाही तर लयाला जाऊ आपण जर पाहिलं तर माणिकराव कोकाटे जसे मंत्रिपदाची शपथ घेऊन पुढे आले होते, त्यांचा पहिला मुद्दा आला कोर्टाचा मुद्दा आल्यानंतर त्यांचा आला पंचनाम्याचा मुद्दा की आता काय ढेकळांचा पंचनामा करायचा का, 1 रुपया भीक घेत नाही, असे सगळे वक्तव्य असताना सुद्धा राजीनाम्याची किंवा मग त्यांच्यावर कुठलीच मेजर कारवाई झालेली पाहिजे। राजकारण आहे हे। एक राजीनामा धनंजय मुंडेंचा झाला तर एक शिंदेंचा पण झाला पाहिजे, तरच आम्ही पुढचा देऊ। पण कारवाई आता करणं भाग होतं, कारण शेतकरी चिडले होते आणि निवडणुका तोंडावर आहेत म्हणून कारवाई करणं भाग होतं। तर नुसतंच एक पद बदलून दुसरं पद दिलं याला आपण कारवाई म्हणू शकतो का? आणि खरं क्रीडा विभाग जो त्यांच्याकडे दिला गेला, 2 वर्षात हा व्यक्ती 70 वर्षाचा होणार आहे, क्रीडा मंत्रीपद यांना देऊन यांना युवकांचा किंवा क्रीडा या गोष्टीशी यांचा संबंध काय? पण हे पद खाते वाटप जे झालं आता ते पद बदलून यांना दुसरं खातं दिलं। तुम्ही त्याच्यात समाधान माना आणि गप्प बसा, याच्या पुढे आमच्याशी त्या विषयावर बोलू नका असं स्पष्टपणे आपल्याला सांगण्यात आलेलं आहे। दुसरं म्हणजे आपण जर पाहिलं तर प्रत्येक महिन्यात किंवा 2 महिन्यांनी महाराष्ट्राच्या दुर्गम भागातून किंवा शेतकरी जो संपूर्ण भाग आहे तिथून शेतकऱ्यांनी आत्महत्या केली, शेतकऱ्यांनी कीटकनाशक पिलं, शेतकऱ्यांनी फास लावून घेतला, अशी बातम्या समोर येत असताना असे कृषी मंत्री जर महाराष्ट्राला लाभत आहेत, किती दुर्दैव आहे महाराष्ट्र।
दुर्दैवच आहे खरं तर हे कृषी मंत्रीपद. म्हणूनच मी तुम्हाला वाचून दाखवलं की दर 5 वर्षांनी 6 कोटीवरनं 21 कोटी, 21 कोटीवरनं 48 कोटी ही त्यांची संपत्ती वाढतीये, शेतकरी मात्र आत्महत्या करतोय. तर हे कुठेतरी मोठं डिस्कनेक्ट आहे. आणि मला असं वाटतं की अशा कृषी मंत्रीपदात त्यांना मंत्रीपदच दिलं गेलं नाही पाहिजे, या स्पष्ट मताची मी आहे. दत्ता भरणे तुम्हाला वाटतंय का आता योग्य तो माणूस असेल, योग्य ते मंत्रीपद दिलेलं आहे दत्ता भरणे? नाही, आत्ताच्या घटकेला मला त्यांच्याबद्दल काहीच माहिती नाही आहे, त्यामुळे मी त्याबद्दल बोलणार नाही. पण त्यांनी आता तरी भानावर येऊन चांगलं काम करावं अशी मात्र अपेक्षा नक्कीच आहे. खरं तर राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांवर तुमचे जे ते गंभीर आरोप आहेत आणि त्याच्यात आता कोकाटे सुद्धा त्या कचाट्यात सापडलेले आहेत. राष्ट्रवादीत सगळेच नेते असे तुम्हाला असं म्हणायचं? मला राष्ट्रवादीच काय, सगळ्याच पक्षाचे सगळेच नेते असे आहेत असं वाटतं. कारण यांच्यापैकी कोणीही माणूस देशसेवा करण्यासाठी आलेला नाहीये, लोकसेवा करण्यासाठी आलेला नाहीये, लोकशाहीची दूर दूरपर्यंत त्यांचा कोणाचा संबंध नाही असं मला स्पष्ट वाटतं. प्रवीण दरेकरांचा उल्लेख केला तुम्ही की प्रवीण दरेकर जसं म्हणतात की आता राजकारण करू नका, ह्यावरच समाधान माळ. मुख्यमंत्री यांची भूमिका तुम्हाला वाटते का कुठेतरी चुकते? यात मुख्यमंत्री डायरेक्ट ऍक्शन मोडमध्ये काय येत नाही? नाही, मला वाटतं त्यांना दोघांनाही सांभाळणं गरजेचं आहे. त्यांना शिंदे गट पण हवा आहे, कारण त्यांचे अमुक खासदार सेंटरमध्ये पण आहेत. तिकडचं गणित बिघडू नये म्हणून या दोघांना एकत्र ठेवायचं आहेत. शिंदेना कंट्रोल करण्यासाठी अजित पवार हवेत. आणि ही सगळी बॅलन्सिंग करता करता मुख्यमंत्री पद पण आपल्याला टिकवून धरायचं आहे, कारण वरून आदेश आल्यावर काही होऊ शकतं. त्यामुळे हे सगळं बॅलन्सिंग करता करता महाराष्ट्राची वाट लागते एवढं मात्र आपल्या सगळ्यांनाच दिसतंय सध्या. काय वाटतंय गणित, काय वाटतंय महाराष्ट्राचं पुढचं तुम्हाला? कारण की स्थानिक स्वराज्याच्या संस्थांच्या निवडणुका आलेल्या आहेत. पुन्हा जसं लोकसभेनंतर विधानसभेला रणधुमाळी उडली होती, लाडकी बहीण योजना आणली होती आणि त्याच्यानंतर कृषी विमाची योजना आणली होती, पण काहीच कुठे मिळत नाही. या सगळ्या योजना कागदपत्रांवर असतात. आपण बघितलं लाडकी बहीण योजनेत सुद्धा 4,800 कोटीचा अपहार झाला असेल. तर ह्या सगळ्या योजना फक्त निवडणुकांपुरत्या असतात आणि त्यांना त्याच्यात जिंकण्यासाठीच असतात. आत्ताच्या घटकेला जनतेने आता जागा होऊन या सगळ्यांना घरी बसवलं पाहिजे, त्याच्याशिवाय दुसरं नाही. राजकारणाला बदलण्याचा दुसरा मार्गच नाही. शेवटचा प्रश्न आहे, कोकाटे संदर्भात केलेली ही आदला बदल, यावर तुमची थेट भूमिका काय असणार आहे? राजीनामा हीच मागणी सतत असणार आहे? सतत प्रत्येकाची मागणी हीच असली पाहिजे. माझी, सामान्य, सगळ्या माझ्यासारख्या सामान्य लोकांची, राजकारण्यांची, विरोधी पक्षांची, प्रत्येकाची, खरं तर मुख्यमंत्र्यांची सुद्धा ही भूमिका असायला हवी की कोकाटेंसारखे मंत्री महाराष्ट्रात नकोत. विरोधी पक्ष कमी पडतो का या सगळ्या मागणींसाठी? विरोधी पक्ष आहे कुठे हाच प्रश्न पडलाय मला, कारण मला विरोधी पक्ष तितक्या स्ट्रॉंगली लढताना दिसतच नाही. बोलण्यासाठी ह्या होत्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दामानिया. यांनी पुन्हा एकदा तेच म्हटलं आहे की कोकाटे यांचा राजीनामाच घेतला पाहिजे. तर विरोधी पक्ष आहे कुठे हा सुद्धा प्रश्न आता त्यांनी उपस्थित केला. त्यामुळे आता विरोधी पक्षात असलेले आमदार या सगळ्या संदर्भात काय भूमिका मांडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट साजिद कदमसह मी अजय माने, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.